तुम्ही आता कॅरी ऑन जर नाही दिलं हं. मग आणि विद्यार्थ्यांनी काही चुकीचं पाऊल उचललं तर काय व्हायचं? हे बघ युनिव्हर्सिटी. हे बघ चुकीचं पाऊल म्हणजे काय म्हणत असते? नाही भरपूर विद्यार्थी सांगतात आंदोलन करायचं हे करायचं, काय 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 आंदोलन करायचं हे करायचं, भरपूर सांगतात. आता आंदोलन त्याच्यावर काय काय साहित्य येते करायचं? आता बघा सर तुम्ही जर असं म्हणजे युनिव्हर्सिटीच्या समोर जर 200-300 विद्यार्थी बसून गेला असंच आहे त्याच्या वेळेमध्ये तर सरकार तुम्हाला दोष देईल सर आम्हाला नाही. की तुम्ही हे काय लावले यांचा काय ते सोक्ष लावा. तुम्ही ते आमच्यावर चिडणार सर पण तुम्हाला ते आमच्या वेदना नाही समजणार सर. हे बघ आम्ही आपल्याला आम्ही आम्ही सर मी तुम्हाला सांगू आम्ही ना फर्स्ट सेमिस्टर रेमेडियल, सेकंड सेमिस्टर रेमेडियल लावले सर ते रेमेडियल दुसरी गोष्ट म्हणजे सांगा आम्ही थर्ड सेमिस्टर पण रेमेडियल चौथ्या सेमिस्टरला कसं काय रेमेडियल काढू शकतात? युनिव्हर्सिटीकडे लाख करोडो रुपये आहेत सर. ते नुसतं एक पोर्टल एक जास्त पैसे देऊन भले जास्त पैसे देऊन कोणाला तरी टेंडर घेऊन लवकर करू नाही शकत का सर? टेक्नॉलॉजी एवढी आम्ही बी कम्प्युटरचे विद्यार्थी सर आम्हाला बी माहिती टेक्नॉलॉजीचे स्तर कोणत्या स्तराला चालू आहे आता. एका महिन्यात सेटअप बसवू शकतो सर. एवढ्या विद्यार्थ्यांचा आपण काहीच काहीच आपण काहीच खेळ नाही करत सर आहोत नुसते. करत काहीच करत आहोत काहीच करत एकदम आहोत. तुम्हाला सांगू नुसते तुम्ही सांगू 45-55 जण जरी बसवले ना तरी एका महिन्यात सेटअप तयार होऊन सगळं रेग्युलर करू शकता तुम्ही. दुसऱ्या पोर्टलची हो. गरज नाही. दर दर सेमिस्टरला नवीन पोर्टल भरा, नवीन हे भरा. त्याच्यावर अजून जर काहीतरी फेल झालं तर लगेच 60 मिनिटानंतर परत त्या भावांनो तिथं भरा परत. अरे आणि ₹300 कशाचे सर म्हणजे तिथं असं चालू आहे सर पैसे घेण्याचं काम चालू आहे सर. विद्यार्थी पास आहे त्याला मुद्दामून फेल करायचं तो परत रिव्हॉल्युशनला टाकेल. परत फोटोकॉपी बी टाकेल भाऊ ₹500. मग त्याच्यावर तो सांगेल की बुवा हा तू पास आहे मग तेव्हा पास रिझल्ट येईल का? हे काय चालू आहे सर म्हणजे. आम्ही फक्त हेच करा आता प्रश्न विचारला तुम्ही प्रमोटेडवर काय करता सर तुम्ही? विद्यार्थ्यांचं तुम्ही सरसकट प्रमोटेड देणार आहे की नाही? का पुढे तुम्ही काय तुमची करणार ती आहे? जी काही प्रमोटेडची जी मागणी आहे ती तुम्ही रीतसर द्या. त्याच्या आपली मीटिंग होईल कार्यकारी परिषद किंवा विद्या परिषदेच्या. त्या मीटिंगमध्ये विचार करू आपण. जर त्यांनी निर्णय दिला तर आपण आहोत चालू. विचार म्हणजे सर आता मी काही एकटा निर्णय नाही घेऊ शकत ना रे. पण शिक्षकांनी बी स्वतःची बाजू मांडायला पाहिजे ना विद्यार्थ्यांचे समजून घ्यायला पाहिजे. अरे आपण ती जी प्रमोशनची जी मागणी आहे ती आपण अकॅडमिक काउन्सिलमध्ये घेऊच आणि त्याच्यावर विचार करू. विचार नाही सर कोण कारण हो म्हणजे त्यांनी जो निर्णय दिला तो घेऊच आपण. आणि कोणी नाही सर कोणीच कामात आलेलं नाही आम्हाला. आम्ही जरी प्रमोट होऊ आम्ही तरी आमच्या हिमतीवर सांगू आम्ही असं केलं तर निवेदन दिले ते युनिव्हर्सिटीने आम्हाला 2-3 पॉलिटिकल पार्टीने कोणीच नाही. एवढं येऊन नाही स्वतः शिक्षण मंत्र्याला सुद्धा निवेदन देऊन ते नुसते टाळा वाजवू राहिले सर. हां म्हणजे हे काय तुमचा विद्यार्थी तुम्ही शिक्षण मंत्री थोडं सिरियसनेस घ्या ना. अरे निवेदन घेऊन काय कागदपत्र काही जुन्या काळापासून कागदपत्र येत कागद खराब होऊ राहिले तरी तुमचे निर्णय लागत नाही. युनिव्हर्सिटीने स्वतः दखल घ्यायला पाहिजे. गव्हर्नमेंटचा काय संबंध आहे? गव्हर्नमेंटच्या काहीतरी आता युनिव्हर्सिटी स्वतःची आता कुलगुरूंनी स्वतः सांगितलं गव्हर्नमेंटला की बुवा आमच्या विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम आहे. आमचा पोर्टलचा पण असा प्रॉब्लेम आहे. आम्ही क्रायटेरिया प्रमोशन कॅरी ऑन देणार आहे आम्ही पोरांना. तुम्ही तुमचं ते बघा. कोण बोलणार आहे सर कुलगुरूंना? कुलगुरू किती मोठं पद आहे सर. हां दुसऱ्या कॉलेजवाले येऊन काय बोलणार आहे सर? तुम्ही बी समजावू शकता ना एवढी युनिटी सर शिक्षकांची. हां हॅलो ऐकायला नको. सर तुम्ही कॅरी ऑन देणार की नाही मग सर? म्हणजे नाही सर आता नाही सर तुम्ही मीटिंगचा बहाणा बनवताय. तुमच्या भरपूर मीटिंग झाल्या सर त्याच्यामुळे तुमचा हा मुद्दा आला नसेल. मला वाटतं एवढं सांगा शिक्षकांची भावना काय आहे याच्यामध्ये? आपण मीटिंग मध्ये घेऊन सांगतो तुला. सर तुमचं नाव काय? अरविंद किवळेकर.